हे बघा, भेंडी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेत. 4-5 आमसुलं घेतलेत. हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि 4 मोठे कांदे घेतलेत आणि झाडावरची जेवढी होती ना हिरवी लाल मिरची ती सर्व आणली मी. तुम्ही हवं तर टमाटर पण टाकू शकता. हे मी तवा ठेवला आहे, तव्यामध्ये मी तेल टाकलं आहे. कांदा चांगला तेलामध्ये तळला आहे. आता यात टाकते मी हळद, चवीनुसार मीठ, हे आमसुलं आणि आता टाकून घेते मी भेंडे. भेंड्यासाठी ना असं काही जास्त काही साहित्य टाकायची गरज नाही. हे बघा, फक्त जरासं तेल जास्त टाकायचं. हे बघा, आता हे चांगले परतून घेते आणि जरा 2 मिनटं मी उघडत ठेवते, झाकण नाही ठेवणार, आता सर्व चिकट होईल बुलबुलीत. हे बघा, थोडा वेळ मी असंच उघडं ठेवलं, मग पाणी सगळं त्याचा सुकून गेला आणि आमसूल पण टाकले म्हणजे चिकटपणा जातो लगेच त्याचा. आता मी ठेवते ढाकून. हे बघा, मस्त झालं वाफेवरती. आता मी यात टाकते किसलेलं ओलं खोबरं. खोबरं टाकलं ना की जास्त वेळ ठेवायचंच नाही, म्हणजे ठेवलातच नाही तरी चालेल. बघा, नुसतं असं परतायचं आणि गॅस बंद करून टाकायचं, म्हणजे त्या वाफेवरती चांगलं होतं.